लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट हा बघायला मिळणार आहे। अद्वैत समोर सरोजचं पितळ उघडं पडल्यानंतर अद्वैत हा मनामध्ये गिल्ट घेऊन जगत असतो। त्याच्या मनामध्ये सतत त्याला चिंता सतावत असते की तो असं कसं वागू शकतो। माणुसकीच्या नात्याला सुद्धा पटत नसणारं कृत्य हे अद्वैतकडून घडलं गेलंय नकळतपणे याची जाणीव अद्वैतला झालेली असते। याच गोष्टींचा तो विचार सतत करत असतो। इथपासून तर अद्वैत कशा प्रकारे कलाची साईड घेत सरोजला बाजूला करतो आणि सरोजला खडे बोल सुनावतो इथपर्यंतची गोष्ट बघण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। तसंच प्रेम याही व्हिडिओला दाखवा। कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला मात्र विसरू नका आणि कमेंट मध्ये तुमचं मनोगत लिहा। सरोजचं वागणं हे आता अद्वैतला खटकलेलं असतं। सरोजने कोणतीही कल्पना दिलेली नसते अद्वैतला की त्या दिवशी जो प्रकार घडला होता त्यामध्ये कलाची काही चूक नव्हती। सरोज जे वागलेली असते त्याचा मात्र आता अद्वैतला खूप राग आलेला असतो। अद्वैत सतत विचार करतो, माझी आई अशी कधीच असू शकत नाही। मनात एक आणि तोंडात एक असं कधीच शक्य नाही। तेव्हा मात्र अद्वैतला फारच राग येत असतो सरोजचा, कारण की त्याला असं वाटत असतं की आईने आपली फसवणूक केली आहे आणि त्याला या गोष्टीवरती आता खात्री झालेली असते। कारण की रोहिणी आणि सरोज ज्या वेळेस बोलत असतात त्याच वेळेस अद्वैतने गुपचूपपणे या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात की सरोजने सांगितलेलं असतं की त्या मुलीमध्ये काय हिम्मत, तिच्या खानदानात तरी हिम्मत आहे का माझ्यावरती हात उचलण्याची। असे त्यांना 50 जन्म घ्यावे लागतील तरी सुद्धा त्यांना एवढी कुवत येणार नाही त्यांच्यामध्ये का ते माझ्यावरती हात उचलतील। अशा प्रकारचं वक्तव्य हे सरोजकडून ऐकल्यानंतर अद्वैतला ही गोष्ट क्लिअर झालेली असते की कला म्हणजे खरे जे काही बोलते ते काही खोटं नाहीये। तो बोलत असतो की या गोष्टीमध्ये माझ्याच आईची चूक आहे आणि मी कलाशी चुकीचं वागलोय, मी तिची अवहेलना केलीये। कारण नसताना तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली आणि तिची तिच्यामध्ये काय हालत झालेली असते याची सुद्धा जाणीव आता अद्वैतला असते। अद्वैतलाच या गोष्टीचं फार जास्त टेन्शन येत असतं। अद्वैत आता मनातच म्हणत असतो की खरे मी तुझ्याशी खरंच खूप वाईट वागलो, मला या गोष्टीची खूप खंत आहे, परंतु काय करू, माझ्या समोर जे दिसलं मला मी त्यालाच खरं मानलं। माझी ही चूक तर नक्कीच आहे की मी तुझी बाजू ऐकूनच घेतली नाही आणि दुसरी बाजू म्हणजे तुझ्या गोष्टीवरती विश्वासच ठेवला नाही मी। कारण की मला असंच वाटायचं की आई मात्र कधी खोटं बोलणार नाही माझ्याशी। त्या दिवशी जे घरामध्ये झालं त्यामध्ये आईने असं वागायला नको होतं हे मला मान्य आहे तुझं, मी त्याच्यासाठी तुझी तर माफी मागणारच आहे असं अद्वैत मनोमनी म्हणत असतो। अद्वैतला आता आबांचं म्हणणं आठवत असतं, कला ही लक्ष्मीचा अवतार आहे आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये आहे, कारण की कला आपल्या घरामध्ये आहे। या सगळ्या गोष्टी आता अद्वैतला आठवू लागतात। अद्वैत विचार करत असतो की आबा जर इतकं महत्व देत आहे कलाला, कलाचा जर खरेपणा खरंच जर कोणी ओळखला असेल तर तो आबांनी ओळखलाय। आबांनी बरोबर कलाचं मनातलं हेरलं होतं त्यावेळेस आणि त्यावेळेस त्यांनी तिच्यावरती विश्वास ठेवला, परंतु मला मात्र तिचा खरेपणा ओळखता आला नाही। कदाचित माझ्यामध्ये असलेला तिच्याबद्दलचा तीव्र राग या गोष्टीचं कारण असू शकतो। अद्वैत आता विचारच करत असतो। अद्वैत आता कलाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। कला मात्र त्याच्याशी एकही शब्द बोलत नसते, कारण की स्वतः अद्वैतनेच तिच्याकडून अटी मान्य करून घेतलेल्या असतात आणि तिला धमक्या देखील दिलेल्या असतात की तुला जर चांदेकर मॅन्शन मध्ये राहायचंय ना तर या 2 अटी तुला पूर्णच कराव्या लागतील। सगळ्यात पहिली अट म्हणजे की माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही आणि दुसरी अट म्हणजे की या घरात जो देवीचा महोत्सव आहे त्याच्याशी आणि माझ्याशी तुझा काही एक संबंध नाही। आता अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर कलाला फारच वाईट वाटलेलं असतं आणि तिने विचार केलेला असतो की माझं ज्या प्रकारचं नातं या घराशी जोडलं गेलंय त्यानुसार तर मी या कोणत्याच गोष्टीत सहभागी व्हायला नाही पाहिजे, परंतु फक्त आबा आहेत की ज्यांच्या शब्दाखातीर मी हे सर्व करते। आणि याच गोष्टीचा विचार करत आता कलाने या गोष्टीला देखील मान्य केलेलं असतं आणि अद्वैतचं ती जी अट आहे ती आता ती पूर्ण करणार असते। आता अद्वैत स्वतःहून कलाशी बोलण्याचा विचार करत असतो, बोलत असतो, प्रयत्न करत असतो, परंतु कला मात्र त्याच्यावरती कोणतंही प्रत्युत्तर करत नसते। कारण की कला देखील त्यावेळेस अद्वैतलाच बोललेली असते की मलाच तुझ्याशी बोलायचं नाहीये, कारण की त्यानंतरच माझं जीवन सुखी
होऊ शकेल आणि अशा प्रकारचं आता दोघांमध्ये बाचाबाची त्यावेळेस झालेल्या असतात. अद्वैतला मात्र यावेळेस रिग्रेट असतो, त्याच्यामध्ये गिल्ट असतो आणि तो आता मनामध्ये कुंठा ठेवूनच बोलत असतो. त्याच्या मनामध्ये खूप जास्त त्याला पेन होत असतं की तो अशा प्रकारचं कसं काय वागला. मग तो कलाला विनवण्या करू लागतो, कलाला सांगू लागतो की अगं माझ्याकडून हे चुकून घडलंय, माझ्याकडून अनावधानाने हे सगळ्या गोष्टी घडल्यात, प्लीज मला माफ कर. परंतु आता कला मात्र काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती काही बोलतच नसते. पहिली गोष्ट तिने आता अद्वैतची अबोला धरलेला असतो. आता घरामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालू असतात. कला तिचं दररोजचं काम व्यवस्थित करत असते. आबा बऱ्याचशा गोष्टींमध्ये कलाला इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करतात, परंतु कला त्यास नकार देते. कलाची आता इन्व्हॉल्वमेंट घरामध्ये हळूहळू कमी होताना दिसत असताना आबांना लक्षात येतं. आता आबा डायरेक्टली कलालाच विचारतात, काय ग कला, काही तुला अडचण आहे का या घरामध्ये, काही झालंय का, मला सांग, तू बिनधास्त सांग, या सगळ्यांचा इथं काही बी विचार करू नको, तुझा आबा अजून जिता आहे. असं आता आबांचं एवढं कठोर बोलणं एकदम खमकी साथ आता कलाला लाभलेली असते. आबा म्हणालेले असतात की तुझा आबा अजून भक्कम आहे, तू अजिबात चिंता करू नको, तुला कोणी काही बोललंय का, मी काही दिवसापासून तुला बघून राहिलोय की तुझ्या मनामध्ये काहीतरी तर आहे आणि तू आता इथे पहिल्यासारखी रुळत नाहीये, तुझं मन समाधानी नाही दिसत आहे मला, तू घरात तर आहे परंतु मनाने मात्र दुसरीकडे कुठेतरी आहे. तेव्हा लगेचच आता रोहिणी म्हणत असते, मग काय असंच असणार आहे तिचं, पहिल्यापासून तशीच आहे, तुम्हाला दिसत नाही ते फक्त. आता रोहिणीचं हे बोलणं ऐकून आबा भडकतात आणि म्हणतात, तू गप्प कर रोहिणी, तू एक शब्द देखील बोलू नको, स्वतःचे पाय बघ आधी. आबा आता रोहिणीला बोलतात की तू एक शब्द देखील बोलू नको, स्वतःचा चेहरा आरशात जाऊन बघ नीट एकदा आणि मग दुसऱ्यांवरती बोट उचल. आणि एक लक्षात ठेव, जेव्हा आपण दुसऱ्यांवरती बोट उचलतो तेव्हा बाकीचे 4 बोट हे आपल्याकडे असतात. आता आबांचे हे कठोर बोलणं ऐकून रोहिणीची मात्र बत्ती गुल झालेली असते. रोहिणीला राग आलेला असतो. रोहिणी विचार करत असते की ही मुलगी आल्यापासून माझं या घरामध्ये एक शब्द देखील ऐकून घेतला जात नाही. पहिल्या तरी 4 पैकी 2 गोष्टी तरी माझ्या ऐकल्या जायच्या, परंतु आता मात्र तसं होताना काही दिसत नाहीये. आणि याचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून ही कलाच आहे. आणि आता या सरोजला देखील मी पेटवून दिलंय, आग लावून दिलीये, तरी देखील अजून ही कला याच घरात कुटमळते. मला काही करून या मुलीचा काही करून बंदोबस्त करायलाच लागेल आता, नाहीतर माझं काही खरं नाही, असं रोहिणी मनात म्हणत असते. माझी आणि राहुलची हकालपट्टी करायला सुद्धा ही मागे पुढे बघणार नाही, असा आता तिच्या मनामध्ये विचार चालू असतो. तेव्हाच आता आबा पुन्हा एकदा विचारतात, कला अगं तुला काय झालंय. तेव्हा मात्र कला आबांशी बोलते. आबांना ती म्हणते, आबा मला या घरामध्ये सुख शांती हवी आहे आणि त्या सुख शांतीचा मार्ग जर माझ्या गप्प असण्याने असेल तर मला गप्प बसलेलं देखील आवडेल. आणि जर या घरामध्ये सुख शांती मी कोणत्याही गोष्टींमध्ये सहभाग न घेता जर मिळणार असेल या घराला, तर मी तयार आहे. मी कोणत्याही गोष्टीमध्ये इथून पुढे माझा सहभाग नोंदवणार नाही आणि कोणत्याही गोष्टीच्या मध्ये येणार नाही. अगदी देवी आईचा उत्सव जो सुरू आहे त्यामध्ये देखील मी माझा कोणताही हस्तक्षेप करणार नाही. मी माझ्या देवी आईची सेवा घरातच पूर्ण करेल. तेव्हा मात्र आबांना फार वाईट वाटतं. आबा म्हणतात की अगं पोरी, इतकं किती मनाने सहन करतेस ग, खरं तर मी तुला शूर म्हणावं की वीर मला हे कळत नाही. खरंच तू ग्रेट आहे, मनामध्ये इतक्या गोष्टी झेलून सुद्धा इतका चांगला विचार तू करतेस. हे बघ पोरी, स्वतःसाठी लढायचं मात्र कधी विसरू नको बर का. वेळ प्रसंगी तुला स्वतःच्या माणसांचं मन दुखवायची वेळ जरी आली ना तरी ते दुखव, परंतु आपल्या हक्कासाठी लढत राहिलं पाहिजे. आता चांगली उभारी कलाला आता आबांनी दिलेली असते. आता त्यानंतर आबा तिथून निघून गेलेले असतात. सर्वजण आता ज्याच्या त्याच्या रूम मध्ये गेलेलं असतं. आता कला देखील अद्वैतच्या रूम मध्ये निघून गेलेली असते. अद्वैतला आता समजून गेलेलं असतं की कला काय आपल्याशी बोलत नाहीये आणि आज आबांना देखत सुद्धा तिने हे कबूल केलं की जर या घरातल्या सुखाचा मार्ग जर असा आहे तर तो मार्ग मी स्वीकारायला तयार आहे. त्याच्यामुळे आता अद्वैतच्या लक्षात येतं की कला काय आपल्याशी बोलू शकत नाही. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्सवाच्या काही गोष्टी होणार असतात घरामध्ये, त्यावेळेस मात्र आता कलाला काम सांगण्यात येतं. सरोजने अंजूकडे निरोप पाठवत कलाला कामांची लिस्ट दिलेली असते. कलाने मात्र आता निमूटपणे ते काम तिने
करायची तयारी दाखवलेली असते. सरोजचा आदेश आहे म्हणून नाही, तर देवी आईसाठी तिने हे काम करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा मात्र आता कला सर्व काही काम करणार असते. देवी आईच्या उत्सवाची तयारी देखील करणार असते, कारण की सरोजला देखील माहिती असतं की घरामध्ये दुसरं तर कोणी नाहीये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी. मरुदे आता हीच करेल, हिचं बघून घेईल आणि हिची मग मला काहीतरी मोठी चूक काढता येईल आणि आबांना राग आणून देता येईल हिच्या विषयी. कारण की आता रोहिणी आणि सरोजचं बोलणं त्याच गोष्टीवरती झालेलं असतं. आता सरोज स्वतः एक पाप करू राहिली याची जाणीव मात्र सरोजला नसते. परंतु आता कलाच्या हातून एक मोठं भयानक कृत्य घडून द्यायचं, जेणेकरून आबांच्या मनातून तिची इमेज डाऊन होऊन जाईल आणि देवी आईचा अपमान केल्या बदल्यात आबा तिच्यावरती रागवतील आणि थेट तिला घराबाहेरच काढतील असा प्लॅन आता सरोजने आखलेला असतो. सरोज आता फक्त हाच विचार करत असते की कशा प्रकारे मी या कलाला या गोष्टीमध्ये अडकवेल. काहीतरी चांगलं प्लॅनिंग करून मी आता देवी आईच्या गोष्टीमध्येच हिला अडकवणार असं आता सरोजने ठरवलेलं असतं. ती आता याच्याबद्दल रोहिणीशी सुद्धा बोलत नाही. ती आता हे तिच्या मनातच ठेवते आणि सरोजचा आता हा एकेरी एकटीने स्वतःच रचलेला हा प्लॅन असतो. कलाला आता काम वगैरे सांगितलेले असतात, बाकीचे काम सुद्धा तिच्याकडूनच करून घ्यायचे असतात. कला मात्र मनोभावे देवीची आता पूजा करायला खाली आलेली असते. देवीचे सगळे काम ती मनोभावेच करत असते. अद्वैत आता कलाला ते करताना बघतो. अद्वैतला वाटतं ही तर कालच बोलली होती ना की मी मात्र कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करणार नाही. तेव्हा मात्र आता अद्वैत तिथे येतो आणि विचारतो की खरे तू तर कालच बोलली होती ना मी कोणत्याच गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. तेव्हा मात्र आता कला अंजूला बोलवते आणि म्हणते की अंजू यांना सांग की मी हे माझ्या स्वतःच्या इच्छेने करत नाहीये, मला तसे यांच्या आईने आदेश पाठवलेत त्याच्यामुळे मी हे करत आहे. तेव्हा अंजू आता सांगते की अद्वैत दादा हे असं असं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो समजलं, ऐकलंच ना मी. तेव्हा मात्र अद्वैत तिथूनच निघून जातो. अद्वैत मात्र आता कलाशी बोलायचा प्रयत्न देखील केलेला असतो, तरी देखील कलाने काही तेव्हा देखील त्याच्याशी संवाद साधलेला नसतो. तेव्हा अद्वैतच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की आईने जर कलाला काम सांगितलंय तर त्या दिवशी हिला घराबाहेर काढताना आईला का बरं तिचं महत्व वाटलं नाही. काम सांगायला हक्काने कलाचं नाव पुढे घेते आणि मग ह्या गोष्टींमध्ये का बरं असं वागते. आता अद्वैतच्या मनात सुद्धा या गोष्टीची खुमखुमी असते. परंतु आता अद्वैतला थोडासा डाऊट येतो, परंतु अद्वैत म्हणतो की ठीक आहे चला जाऊ द्या, जे काही आहे ते आहे. अद्वैत आता कला समोरच जाऊन बसतो. तो आता जिथे कला काम करत असते तिथेच दिवसभर जाऊन त्याचं ठाण म्हणतो. तो आता दिवसभर तिथेच असतो. कला तिचं काम करत असते. कला काय त्याच्याशी बोलत नसते. तो कलाला खूप सॉरी असतो, तरी देखील कला त्याच्याशी काही बोलत नसते. आता सरोजने प्लॅन केलेला असतो. अंजूला सांगून आता सरोजने कलाला देवी आईच्या साडीचा देखील सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की कोणता काय कसं करायचं सगळं. आणि आता मुद्दामच सरोजने ते सगळं चुकीचं सांगितलेलं असतं. देवीच्या पूजेची तयारी चुकीच्या पद्धतीने करायला आता कलाला सरोजने सांगितलेली असते. आणि आता सरोजला फुल कॉन्फिडन्स असतो की आता कला त्याच प्रकारे सर्व काही करेल आणि मग मी आता आबांसमोर कलाला वाटेल ते बोलेल आणि त्याच्यानंतर आबा देखील तिच्यावरती चिडतील. त्यानंतर खरंच आबा तिच्यावरती रागवतील हे सुद्धा आता सरोजला चांगलंच माहिती असतं. तेव्हा आता कला तिची पूजा वगैरे सगळं व्यवस्थित आवरते, सगळ्या तयाऱ्या करून ठेवते आणि आता कलाने पूर्ण दिवस घालून ते सगळं काही केलेलं असतं. आता बाहेर सर्वजण आलेले असतात. सर्वप्रथम आता जर महोत्सवाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा बाहेरच्या पायरीवरतीच एक छोटी पूजा करण्याची प्रथा असते, त्याच्यामुळे सगळे बाहेर आलेले असतात. तेव्हा मात्र आता सर्वजण बाहेरच आलेले असतात. तोपर्यंत कलाचं सगळं प्रिपरेशनच चालू असतं. तेव्हा सगळे बाहेर येऊन उभे असतात. तेव्हा मात्र जेव्हा कला तिथे येते तेव्हा मात्र सरोज तिच्यावरती ओरडायला सुरुवात करते. मूर्ख मुली, तुला काही अक्कल नाहीये का? अगं किती मोठा अनर्थ केलाय तू, किती मोठा अपमान केलाय देवीचा. अगं तुला काय सांगितलं होतं, कोणत्या रंगाची साडी आणि कशा प्रकारे घालायची हे देखील तुला सांगितलं होतं, तरी देखील तू मात्र कला म्हणत असते की अहो सरोज मॅडम तुम्ही. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की हो मीच सांगितलं होतं तुला कशा प्रकारे करायचंय काय करायचंय सगळं सांगितलं होतं मी तुला, तरी देखील तू चूक केलीच ना. आता कला सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कला पण म्हणते की चल जाऊ दे यांना बोलू देच आता, कारण की कलाला काहीतरी वेगळाच कॉन्फिडन्स असतो, ते आपल्याला पुढे समजेलच. कला मात्र काही टेन्शन घेत नाही. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते तुला माहितीये देवी आईचा मान आहे तो, आणि तू देवी आईचा मान देवी आईला दिला नाहीये, तुला या गोष्टीची शिक्षा तर भोगावीच लागणार आहे. याच्या आधी देखील आबांनी या गोष्टीसाठी खूप मोठ्या शिक्षा केलेल्या आहेत, वारंवार सांगून देखील ही चूक का घडते. आता असं बरंच काही आता सरोज बोलत असते. सरोजचा राग मात्र
काही थंड होत नसतो. सरोज आता नुसती चिडायला लागलेली असते कलावरती. अद्वैत मध्ये येतो. अद्वैतला देखील काही माहिती नसतं, परंतु सरोज कलावरती चिडते हे म्हटल्यानंतर आता मात्र अद्वैत कलाची बाजू घेत असतो. आबांना वाटतं की अद्वैत हे नाटकं करतोय, कारण की आतापर्यंत तो नाटकच करत होता आणि तो नेहमी जेव्हा कलाची बाजू घेतो तेव्हा तो नाटकच करतो असंच आता आबांना वाटायला लागलेलं असतं. तो आता सरोजला म्हणत असतो की आई काय चाललंय ग तुझं हे? वारंवार येऊन जाऊन कलाच्याच माग लागते तू. तेव्हा आता सरोज म्हणत असते की अद्वैत तू शांत हो, तू बाजूला हो, मी तिच्याशी बोलते ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तिचा नवरा आहे आणि मी तुझ्याशी बोलणार. आई जर तू चूक करते ना तर तू मान्य करायला पाहिजे. तेव्हा सरोज म्हणते की अरे मी नाही केली काही चूक, तुझ्या बायकोनी केली आहे चूक, तिने चुकीच्या पद्धतीने सगळं केलंय. आता या गोष्टीचा किती मोठा प्रकोप होईल, देवी रागवेल. तेव्हा मात्र आता आबा देखील म्हणतात सरोज जे बोलतीये ते खरं आहे का कला? तेव्हा मात्र सरोज आबांनाच बोलून देत नाही. तेव्हा सरोज म्हणते आबा म्हणजे मी काही खोटं बोलते का तुमच्याशी? नाही म्हणजे मला सांगा ना, तुम्हाला काय म्हणजे माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे? आजपर्यंत सगळं माझ्या गोष्टी सगळ्या गोड लागत होत्या आणि आज ती कला आली आहे घरामध्ये, जी ना कुठली ना रस्त्यावरली इकडून तिकडून आलेली, ना तिची लायकी आहे आपल्यात बसण्याची उठण्याची, तिला तुम्ही एवढा मान देताय. आबा म्हणतात की लायकी ही त्यांच्या माणसाच्या परिस्थितीवरून नसते ठरत, माणसाच्या विचारांवरून ठरत असते आणि सध्या तुला ते तपासण्याची फार गरज आहे सरोज, असं आबांनी टोमनाच मारलेला असतो सरोजला. सरोजला आता आणखीन राग येतो. सरोज म्हणत असते की मग मी याचा अर्थ खोटं सांगते का तुम्हाला? मी सांगते ना तुम्हाला की तिने चुकीच्या पद्धतीची पूजा मांडली आहे आणि ही पूजा देवीला मान्यच नाहीये, असं आता सरोजचं म्हणणं असतं. अद्वैत मात्र तेव्हा म्हणत असतो की आई अगं तू असं का बरं बोलू राहिलीये? अगं तू ज्या प्रकारे सांगितलं असेल त्याच प्रकारे तिने केलेलं असेल. तेव्हा मात्र अद्वैत आता म्हणत असतो मला माझ्या देखत तिने दिवसभर काम केलंय. अद्वैत म्हणत असतो की अगं आई काय बोलते हे? अगं तिने दिवसभर तू जे सांगितलंय ना त्या गोष्टी 50 वेळा वाचून या सगळ्या गोष्टी केल्यात. तू ज्या प्रकारे सांगितलं होतं त्या प्रकारेच अंजूने तिला देखील सांगितलं आणि ती चिठ्ठी देखील पाहिली, त्यावरती तूच लिहून पाठवलंय ना सगळं काय करायचं ते. सरोजला आता टेन्शन येतं की त्याच्यामध्ये तर तिनेच चुकीचं लिहिलेलं असतं. आता या गोष्टीचा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून ती गोष्ट सावरत म्हणते हो मी सांगितलेलं, अंजूला सांगितलं होतं पण मी. तेव्हा मात्र आता चिठ्ठीचा पॉइंट बाजूलाच काढत फक्त अंजूला सांगितलं करत आता ती गोष्ट अंजूवरतीच घेऊन आलेली असते सरोज. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की मी अंजूला लगेच बोलवतो. तेव्हा मात्र अंजूला लगेचच अद्वैत बोलून घेतो आणि विचारतो की सांग अंजू, तू सांगितलं ना आईने जसं सांगितलं तसं? अंजू म्हणते की हो मी सांगितलं, ज्या प्रकारे आईसाहेबांनी शब्द ना शब्द सांगितला होता तोच शब्द ना शब्द मी घेऊन कलाताईकडे आले होते आणि कला वहिनीला सगळं काही मी सांगितलंय. तेव्हा मात्र कला आता काही बोलत नसते. कलाला आता काही एक्सप्लेन करावंच वाटत नसतं, कारण की कलाला असं वाटत असतं की प्रत्येक वेळेस यांना मी जर काही बोलले तर मी उद्धटपणे बोलले असं वाटतं ना, तर ठीक आहे मी यावेळेस काहीही बोलत नाही. आता अद्वैत कलाचीच बाजू घेत असतो, मात्र तोंडातून शब्द काढत नसते. त्याच्यामुळे अद्वैतला विशेष वाटत असतं की अरे कला बोल ना काहीतरी. आता अद्वैतलाच वाईट वाटत असतं. अद्वैतच म्हणत असतो की अगं बोल ना, ते तुला काही पण बोलताय, तू सांगत का बरं नाहीये? तेव्हा मात्र कला मात्र आता स्माइल देते आणि खाली बघून घेते आणि आता तिथून निघून जाते. तेव्हा मात्र बाकीची पूजा चालू झालेली असते. सर्वांनाच आता टेन्शन आलेलं असतं. सर्वजण घरामध्ये प्रवेश करतात आणि एकाच वेळेस सगळ्यांना भयानक धक्का बसतो. आईचं जे स्वरूप आहे ते मात्र जसंच्या तसं ज्या प्रकारची जी पूजा पाहिजे त्याच प्रकारचं सगळं अगदी दरवर्षीपेक्षा उत्तम प्रकारे कलाने केलेलं असतं. ज्या गोष्टी आजपर्यंत कधी आबांनी देखील बघितल्या नाही त्या प्रकारच्या गोष्टी आता कलाने करून ठेवलेल्या असतात. आईला इतका मान, इतक्या मानाने, इतक्या सन्मानाने कलाने सगळं सजवलेलं वगैरे असतं आणि या सगळ्या गोष्टी देवीपुढे पूजा, रांगोळी, एव्हरीथिंग आता कलाने सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं. ते बघून मात्र आता आबांना खूप आनंद होतो. आबा खूप खुश होतात आणि आता ते सरोजकडे पाहत बोलतात की का बरं बोलत होतीस तू तिला बाहेर? तेव्हा मात्र आता सरोजला घाम फुटलेला असतो. सरोज डोक्यातच विचार करत असते की मी तर प्लॅन बरोबर केला होता. तेव्हा मात्र आता सरोजला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि तेव्हा ती म्हणत असते की मी तरी हिला फसवण्यासाठी हे केलं होतं आणि याच्यात तर आता मीच फसून राहिली आणि एवढं सगळं हिला जमलं कसं? हिला कसं काय इथल्या आतली गोष्ट माहिती? देवीला हीच न द्यावी लागते हे हिला कसं काय कळालं? तेव्हा आता मात्र सरोज खूपच टेन्शन मध्ये असते. अद्वैत म्हणत असतो की मी म्हणत होतो ना तिने जे काम केलंय ते मनापासून केलंय. कला मात्र आता आतमध्ये देवीपाशी आलेली असते. ती देवी आईचं दर्शन घेत असते आणि मनातच म्हणत असते
देवी आई माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की सरोज मॅडम माझ्याशी व्यवस्थित वागत नाहीये. त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी खूपच जास्त राग आहे आणि त्यामुळे ते हे सगळं करताय. परंतु देवी आई त्यांना सद्बुद्धी दे. त्यांच्या मनातला हा रागरूपी राक्षस तू मारून टाक, त्याचा संहार कर आणि त्यांना सद्बुद्धी देऊन त्यांच्या मनाला शांती दे, असा आशीर्वाद आता कलाने देवीकडे मागितलेला असतो. एखाद्याने आपल्यावरती इतका जुलूम करावा, एखाद्याने आपल्याला इतका त्रास द्यावा आणि त्याच्यासाठी देवीकडे मागणं घालावं, याला म्हणतात महान. आणि हीच गोष्ट कलामध्ये आहे आणि कलाने आता ती गोष्ट केलेली असते. आणि आता हे सगळं झाल्यानंतर अद्वैतला मात्र प्रश्न पडलेला असतो की आई मात्र कोणत्या कारणाविषयी चिडत होती. मग आता दुसऱ्या दिवशी अद्वैतला सगळं लक्षात आलेलं असतं की हे सगळं आई मुद्दाम करते. मग अद्वैत घरातल्या सगळ्यांना बोलवतो आणि आता सरोज पुढे तिचं सगळं सत्य सांगतो. आणि आता घरामध्ये सर्वजण जमलेले असतात तेव्हा आता अद्वैतने सांगायला सुरुवात केलेली असते की त्या दिवशी जो घडलेला प्रकार होता त्याच्यामध्ये कलाची काही एक चूक नव्हती आणि काल देखील जी गोष्ट झाली त्याच्यामध्ये देखील कलानेच या गोष्टी सावरून घेतल्या. उलट माझ्या लक्षात हे आलंय की कलाला फसवण्याचा प्रयत्न आईने केला होता. याच्यामध्ये आईची चूक आहे आणि आई सध्या कलाशी व्यवस्थित वागत नाहीये. तिला त्रास देण्यासाठीचा उद्देश तिच्या वागण्यातून दिसतोय, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत आता घरातल्या सर्वांपुढे बोलत असतो. आबा देखील फार चिडलेले असतात. आता आबा देखील या गोष्टीला सहमती दाखवतात की कशा प्रकारे सरोज ही कलाच्या विरोधात जात आहे आणि कलाला त्रास देण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहे. आणि हा सगळा प्रकार सरोजचा सगळ्यांसमोर अद्वैतने आणलेला असतो. अद्वैत म्हणालेला असतो की मी आजपर्यंत जे कलाशी वागलो ते वागलोच, त्याच्यासाठी मी तर तिचा गुन्हेगार आहे. परंतु आई तू जे मुद्दाम मागते, तिला जे मुद्दाम त्रास देण्यासाठी जे करते ना, याला माणुसकी म्हणत नाही, याला दुर्व्यवहार म्हणतात आई. आणि हे मला तुझ्याकडून कधीच अपेक्षित नव्हतं. तेव्हा आता सरोज म्हणायला लागते की अद्वैत तुला समजतं का तू काय बोलतोयस? आपण आपल्या रूम मध्ये जाऊन बोलू, तिकडे बोलू, आपण इथं काही बोलायला नको. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की तिच्या गोष्टी चव्हाट्यावर काढायला तर तुला खूप आवडतं ना, मग मी तुझ्या गोष्टी आता इथे सर्वांसमोर बोललेल्या, काय वाईट आहे माझं, काय चुकलं माझं याच्यात? तेव्हा मात्र आता सरोजला कळालेलं असतं की अद्वैत आता काही कंट्रोल व्हायचा नाही. तेव्हा आता सरोज मुद्दामच म्हणायला लागते की अद्वैत मी आता तुला सांगते ना, मी आपण दोघं बोलू नंतर या विषयावरती, मी तुला सगळं काही खरं खरं सांगते नंतर. तेव्हा मात्र अद्वैत विश्वास ठेवत नाही. अद्वैत म्हणत असतो की आई तू मान्य कर, त्या दिवशी तुला कलाने तुझ्यावरती हातच उचलला नव्हता आणि आता या गोष्टीचा माझ्याकडे पुरावा आहे आई, असं आता अद्वैत म्हणत असतो. तेव्हा मात्र आता सरोजला नाविलाजाने हे मान्य करावं लागतं की त्या दिवशी कलाने हात उचललेला नसतो, तो झालेला एक गैरसमज असतो. ही गोष्ट आता कलाने सिद्ध करण्याऐवजी आता ही अद्वैतने सिद्ध केलेली असते. कलाला देखील आता प्रचंड आनंद होत असतो, कला देखील खूप हॅप्पी होत असते आणि कलाने आता अखेर अद्वैतला माफ देखील केलेलं असतं. मनातूनच तिने स्वीकारलेलं असतं की अद्वैत मला माहिती आहे तू बदललाय आता आणि मला जाणीव आहे की आता तू हे स्वतःच्या मनाने करतोय. आतापर्यंत तू केले होते ते नाटकं होते, परंतु यावेळी मात्र तू मनापासून करतोय, हे तुझ्या वागण्यातून तुझ्या कृतीतून दिसतंय. ते मला तू मला वेगळं सांगायची काही गरज नाहीये. तेव्हा आता मनातूनच कला आता अद्वैतचा आदर करायला लागलेली असते, कारण की कलाची बाजू आता सेफपणे अद्वैतने मांडलेली असते. आता अद्वैत स्वतः लढत असतो, कला मात्र बाजूलाच असते. आता अद्वैत सरोजला वॉर्निंग देतो, हे बघ आई तुला जर कलाशी वागायचं असेल तर ते नीतिमूल्यांचा विचार करून वाग, कारण की आपण चांदेकर आहोत आणि आपल्या चांदेकरांची एक इज्जत आहे आणि आपण या गोष्टीचा मान ठेवलाच पाहिजे. तुझ्याशी कोणीही अशा प्रकारे वागलं होतं का, असा प्रश्न आता सरोजला विचारलेला असतो. तेव्हा मात्र आता तुला तिच्याशी वागायचंय तर तू तिच्याशी व्यवस्थितच वागशील, असं प्रॉमिस देखील आता सरोजकडून त्यांनी घेतलेलं असतं आणि तिला सडेतोड आता धमक्याच दिलेल्या असतात अद्वैतने आणि तिला खूप जास्त तो बोललेला देखील असतो. तर मित्रांनो आता सरोजचं सगळं पितळ उघडं पडल्यानंतर आपण एक पुढे खूप खतरनाक निर्णय घेतलेला असतो आणि तो नेमका निर्णय काय आहे आणि यानंतर आता मात्र सरोजचं स्थान हे उच्च स्थानावरून अगदी धुळीमाती जाणार असतं. ही गोष्ट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल की हे नेमकं कसं झालं, काय झालं, कारण की याच्यामध्ये देखील एक मोठा प्रसंग घडलेला असतो आणि एक मोठं कारस्थान आता मध्ये घडणार आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की हा व्हिडिओ आपण या व्हिडिओ नंतर अपलोड
करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघत जा, कारण की या सिरीज मध्ये मी तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील काही अपडेट जे आहे ते दररोज म्हणजे देणारच आहे. दररोज सकाळी आपल्या रोजच्या टायमिंग मध्ये हे अपडेट तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. आता सरोज बद्दल पुढे नेमका काय आबांनी निर्णय घेतलाय हे जर जाणून घ्यायचं असेल ना, तर पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नीट बघायचा आहे. तर पुढला व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की बघायचा आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईबचं तेवढं एक लाल बटन दाबून द्या. फ्री आहे, परंतु त्याच्यामुळे आम्हाला एक आनंद मिळतो, एक उभारी मिळते नवनवीन असे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.